नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम. सध्या निवडणूकचे वारे पूर्ण देशभरात वाहू लागलेले पालघर जिल्हा असा एक आदिवासी क्षेत्र मानला जातो. ते आदिवासी क्षेत्र भूमिपुत्र म्हणून आगरी सेना इकडे काम करत आहे. ते आगरी सेनेच्या दारी आज स्वतः पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण हे आलेले आहे. आता बघण्यासारखं आहे त्यांच्या मध्ये आणि आगरी सेनेच्या मध्ये काय बोलणं झालं आहे. आता पुढची वाटचाली कशी असेल, आगरी सेना त्यांना पाठिंबा देणार आहे का, ते आपल्याला बघण्यासारखं असेल. पहा आगरी सेना आणि स्वतः पालकमंत्री रवींद्र चव्हाणांनी काय म्हणाले. एक आपल्याला माहिती आहे की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व ठिकाणी प्रतिसाद मिळतो आहे. सर्व वेगवेगळ्या ज्येष्ठ मंडळी असतील, सर्व समाजातील विविध घटकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणं ही देशाची असणारी गरज आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. सर्व ठिकाणी प्रवास करत असताना प्रत्येक ठिकाणी नरेंद्र मोदींबद्दल प्रचंड आपुलकी ही जाणून येते आणि त्याच दृष्टिकोनातून आम्हाला खात्री आहे की नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 400 पार हे देशामध्ये नक्की होतील आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिसाद. आपण जर पाहिलं तर वसई विरार पालघरमध्ये आगरी समाजांची मतबँक मोठ्या प्रमाणात आहे. काय बोलणं झालं तुमचं, आणि जर आगरी सेना सोबत आली तर किती आनंद होईल. मला पूर्णच्या पूर्ण खात्री आहे. वर्षानुवर्ष आगरी सेना, राजाराम साळवीजी असतील, कैलासजी असतील, त्या सर्वांनी आम्हा महायुतीला नेहमीच पाठिंबा दिलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की आत्ताही मी त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली, जेव्हा चर्चा करत असताना त्यांनी तेही सांगितलं की आपण राजाराम साळवीजींची साहेबांची आणि देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेबांची भेट करा, आम्हाला आनंदच होईल असं त्यांचं मत आहे. त्यांची भेट लवकरच होणार आहे आणि मला खात्री आहे की ही सर्व मंडळी महायुतीच्या बरोबर राहतील आणि महायुतीला पाठिंबा देतील. 2019ची आणि 2018ची पुनरुत्ती होणार का? कारण 2019ला आणि 2018ला आगरी सेना सोबत असल्यामुळे मोठ्या मार्जिननी मतं घेता आली, मोठ्या मार्जिननी महायुतीचा विजय झाला. त्याची पुनरुत्ती होणार. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आगरी समाज हा नेहमीच हिंदुत्वाच्या बरोबर राहिला आहे. हिंदुत्वाची नाळ या समाजाबरोबर नेहमी राहिली आहे आणि आम्हाला खात्री आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हा संपूर्ण समाज आणि आगरी सेना यांची असणारी सर्व मंडळी ही आम्हाला सपोर्ट करतील. पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे, त्यामुळे आम्हाला खात्री आहे फक्त भेट होणं, वरिष्ठांची भेट होणं हे थोडंसं फार गरजेचं असतं. वरिष्ठांची भेट झाल्या ही सर्व मंडळी आमच्याबरोबर असतील आणि एक चांगला महाविजय या पालघरमध्ये जो आवश्यक आहे तो महाविजय हा नक्की आम्हाला प्राप्त होईल. बघितलं कशा प्रकारे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या मीडियाशी संवाद साधताना सांगितलं का पाठिंबा त्यांची गरज आहे, कारण आगरी सेना एक हिंदुत्ववादी विचाराची संघटना आहे आणि त्यांना नेहमी महायुतीबरोबर त्यांनी राहिलेले. आता पुढची वाटचाली राजाराम साळवी जे आगरी सेनाचे करता धरता सुप्रीमो आहे त्यांच्या विचारानंतर ते पुढचं वाटचाली असेल. आता आगरी सेना कोणाबरोबर जाणार ते बघण्यासारखं असेल. मी अजय वर्मा, कॅमेरामॅन चंदन ठाकूर के साथ विरार.